संवेदना ते अवेदना, एक दीपार्थ प्रवास. मनोरुग्ण या व्याधीग्रस्त व्यक्तींकडे आपण समाज म्हणून संशयानं तर प्रसंगी तुच्छतेने पाहतो. यांची आपण थट्टा करतो, हेटाळणी करतो. नकळत त्यांचं माणूसपण आपण नाकारतो. मग त्यांच्या आयुष्यात असतो उघड्या डोळ्यांनी सोसावा लागणारा अंधार आणि फक्त अंधार. भूकेल्यांना अन्न द्या अन निराधारांना आसरा द्या, असं कर्मयोगी संत गाडगेबाबा सांगून गेले. गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन. असंच तर करीत आहे एक सेवायोगी दाम्पत्य, म्हणजेच पळसखेड जिल्हा बुलढाणा येथील डॉक्टर नंदकुमार पालवे व सौ आरती पालवे. पळसखेड येथे या दाम्पत्याने सेवा संकल्प प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्णांच्या सेवेची बाग फुलवली आहे. येथे 150हून अधिक मनोरुग्णांची सेवा पालवे दाम्पत्य मनोभावे करीत आहे. मनोरुग्णांना मन असतं, ते हळवे असतात. मनोरुग्ण कितीही असभ्य वागत असले तरी ते कधीही भीक मागत नाहीत. नियतीनं त्यांच्या मनात असंख्य विचारांचं चक्रव्यूह निर्माण करून ठेवलं असलं तरी ते भेदता येतं. पण त्यासाठी गरज आहे ती त्यांचं मन समजून घेण्याची. सत्य हिंसा समता ममता न्याय दया बलिदान, राम राज्य की सूची परिभाषा जन जन का कल्याण. समा गए सब एक वचन में गांधी जिसका नाम. डॉक्टर पालवे यांच्या सेवाश्रमातून बरे होऊन आजवर 52 मनोरुग्ण आपापल्या घरी परतले आहेत. तर ज्यांना बरे होऊनही समाजाच्या कथित भयाने नातेवाईकांनी घरात घेतलं नाही, ते सेवाश्रमातच सेवा देत सन्मानाने जगत आहेत. पालवे दाम्पत्याला मनोरुग्णांचीच सेवा का करावीशी वाटली, याचं कारण नंदकुमार आणि आरती चिखली येथील महाविद्यालयात BScचं शिक्षण घेत होते. यावेळी त्यांचा परस्परांशी परिचय झाला, मैत्री झाली आणि दोघांच्या मनात प्रीतीचं फूल उमललं. एकमेकांशी बोलायला आणि मनातलं सांगायला हे दोघं चिखलीच्या बस स्टॉपवर प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर भेटत असे. याच ठिकाणी एक वृद्ध मनोरुग्ण अत्यंत वाईट अवस्थेत नेहमी पडून असायचा. त्याची अवहेलना पाहून नंदकुमार आणि आरती यांची मनं हेलावून गेली आणि या दोघांनीही अशाच बेघर मनोरुग्णांची आयुष्यभर सेवा करण्याचा येथेच संकल्प केला. आणि त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली ती आरती यांनी. मध्ये नंदकुमार यांचा आरती यांच्याशी विवाह झाला. वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या पालवे घरातील नंदकुमार मनोरुग्णांच्या सेवेत आयुष्य खर्ची घालण्याच्या संकल्पनेनं झपाटून गेले आणि त्यांनी 6 ऑक्टोबर 2012 रोजी प्रत्यक्ष सेवा कार्य सुरू केले. त्यानंतर या दाम्पत्याने 2016 पर्यंत 40 मनोरुग्णांना दररोज जागेवर जेवण पोहोचविले. घरच्या शेतीच्या एका गुंठ्यावर उभयतांनी सेवाश्रमाची स्थापना केली. आज या सेवाश्रमात 150 पेक्षा अधिक मनोरुग्ण आपल्या व्याधीशी लढा देत जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या मनोरुग्णांची सेवा करायला अन्य डॉक्टर तयार नव्हते. तेव्हा नंदकुमार यांनी स्वतः BAMS केले आणि ते डॉक्टर झाले. बहुतांश मनोरुग्णांना त्यांच्या शारीरिक व्याधींचा गंधही नसतो आणि मग जखमा चिघळणे, दुर्गंधी येणे असे प्रकार घडतात. एखाद्या मनोरुग्णाचा पाय सडून जातो, त्यात अळ्या पडतात, जे दृश्य आपण पाहूही शकत नाही. मात्र डॉक्टर पालवे त्या सडलेल्या पायातील अळ्या काढतात, ती जखम धुतात आणि त्याला एका मरण यात्रेतून परत आणतात. सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये येऊन गेलेल्या ज्ञानेश्वरीची ही मन हेलावून टाकणारी सत्यकथा. गोड निरागस चेहरा, चेहऱ्यावरचं मोहक हास्य, बोलके टपोरे डोळे. ज्ञानेश्वरी म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, जणू एखादी राजकुमारीच. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. राजकुमारी तर सोडाच, पण साधं चार चौघीसारखं जगणंही तिच्या वाट्याला आलं नाही. अंथरुणाला खिळून राहणं तिच्या प्राक्तनात होतं. पण हरेल ती ज्ञानेश्वरी कसली. पडल्या पडल्या ती प्रकल्पाची अख्खी खबरबाट ठेवायची. म्हणून सगळेच तिला प्रेमानं प्रकल्पावरचा CCTV कॅमेरा म्हणायचे. नंदूबाबा आरतीताईंच्या गैरहजेरीत अभ्यागतांना सेवा संकल्प समजावून सांगताना ज्ञानेश्वरीच्या संवाद कौशल्याची चुणूक दिसायची. आपण पूर्णतः पराधीन आहोत याची जाणीव तर तिला होतीच, पण आपल्या अवतीभवतीची माणसं आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षाही सरस असल्याचं तिला समाधान लाभलं होतं. अगदी तान्ह्या बाळासारखं तिने स्वतःला आरतीताईंच्या स्वाधीन केलं होतं. आरतीताईंनीही तिचा विश्वास सार्थ ठरविला होता. माऊलींच्या ज्ञानेश्वरींनी 7.5 दशकं लाखो वाचकांच्या आजही मनावर गारूड केलं आहे. आज सेवा संकल्पची ज्ञानेश्वरी ही आपल्यात नसली तरी तिच्या स्मृती आमच्या मनात सुखद संवेदना देत असतात. आपल्या प्रसन्न हास्याने तिने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. नियतीने आणि नातेवाईकांनी तिला कमालीच्या वेदना दिल्या. मात्र कोणालाच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हिरावून घेता आलं नाही. जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन एकदा म्हणाला होता की मला पावसात भिजायला खूप आवडतं, कारण पावसात भिजताना मला आसवं ढाळता येतात. ज्ञानेश्वरी एक पाऊल त्याच्याही पुढे होती. तिने आपली आसवं कधीच पिऊन संपवून टाकली होती, पुन्हा कधीच न रडण्यासाठी. असे एक ना अनेक प्रसंग घडत असतात. मात्र हा सेवावर्ती आपलं सेवेचं हे चक्र पुन्हा सुरूच ठेवतो, न थांबता न थकता. मनोरुग्णांना ऐकून घेतलं, समजून घेतलं तर ते मनोरुग्ण होणार नाहीत. पर्यायाने ते बेघरही होणार नाहीत. सेवा संकल्प प्रतिष्ठान सारख्या रुग्णसेवेच्या आश्रमांची गरजही उरणार नाही, असं डॉक्टर पालवे प्रांजळपणे सांगतात. सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये दुरुस्त होणाऱ्या रुग्णांना त्यांचेच कुटुंब, आप्त सहजासहजी स्वीकारत नाहीत. त्यांना पुन्हा घरात घेत नाहीत. तेव्हा या दुरुस्त झालेल्या व्यक्तींसाठी लघु व्यापार उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यातून त्यांना स्वयंनिर्भर होता येईल व सन्मानाने जगता येईल. पुन्हा त्यांच्या वाट्याला असा वनवास येऊ नये यासाठी डॉक्टर पालवे दाम्पत्य आता व्यस्त आहेत.
बाबांनो, तुम्हाला तुमच्या रक्ताचे नातेवाईक घरात येऊ देत नाहीत. त्यांना ठणकावून सांगा, आता आमच्या आयुष्यातील अंधार संपणार आहे. पळसखेडला आमचा नवा सूर्योदय झाला आहे. आम्ही त्याच्या लख्ख प्रकाशात नाहून निघणार आहोत. डॉक्टर नंदकुमार आणि आरतीताई पालवे यांनी दिलेल्या उजेडाचं दान आम्ही ओंजळीत स्वीकारणार आहोत. फुलांना फुलण्यासाठी पोषक माती अन बहरण्यासाठी आश्वासक आभाळ देणाऱ्या सेवा तपस्वी डॉक्टर पालवे दाम्पत्यास आम्ही मनोभावे वंदन करतो.